हेडलाईन्स नंतर सगळ्या बातम्या आपण सविस्तरपणे पाहणार आहोत आणि सुरुवातीचीच बातमी अतिशय महत्त्वाची आहे ती म्हणजे काटा लगा या गाण्यामुळे प्रसिद्ध झोतात आलेली शेफाली हिचं निधन झालेलं आहे आणि त्याचमुळे एक मोठी खळबळ देखील उडालेली आहे। या खरं तर बातमीनं सर्वत्रच खळबळ उडालेली आहे। शेफाली जारीवालाचं निधन झालंय। वयाच्या खरं तर अवघ्या 42व्या वर्षी शेफालीचं निधन झाल्याची ही वृत्त समोर आलेलं आहे आणि त्यामुळे खरं तर मोठ्या प्रमाणात हळहळ देखील व्यक्त केलं जात आहे। तिच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। मुंबईच्या बेलेव्ह्यू रुग्णालयात तिच्यावरती उपचार सुरू होते। शेफालीला शुक्रवारी रात्री उशिरा तिची तब्येत बिघडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। डॉक्टरांनी मात्र त्याआधीच तिला मृत घोषित केलेलं आहे। शेफालीच्या निधनानंतर संपूर्ण मनोरंजन क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जाते। 2002 मध्ये काटा लगा या अल्बम मधील गाणं रिलीज झालं आणि ते रिलीज होताच सगळ्यांच्या पसंतीस उतरलं। या गाण्यामुळे शेफाली जारीवाल्याला चांगली प्रसिद्धी देखील मिळाली होती। तरुण दिसण्यासाठी शेफाली गेली 5 वर्ष उपचार घेत असल्याची माहिती डॉक्टरांकडून दिली जाते। अगदी थोड्याच वेळात ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। या संदर्भात गणेश आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। खरं तर गणेश, आपण पाहतोय अत्यंत दुःखद अशी बातमी आहे। शेफाली जारीवाला हिचं निधन झालेलं आहे। नेमकं कधीपर्यंत अंत्यसंस्कार होणार आहेत या संदर्भातली माहिती द्या। हा वर्षा सध्या आम्ही आता तिच्या घराकडे होतो, त्या ठिकाणी आता तिच्यावर अंत्यसंस्कार म्हणजे पूजा तिच्यावर केलेली आहे। त्याच्यानंतर आता संपूर्ण म्हणजे शासकीय इस्मानात तिच्या आता हे पार्थिव शरीर आता हे ओशिवरा स्मशानभूमी या ठिकाणी घेऊन जाण्यात येत आहे। तसेच सर्व बॉलिवूडचे कलाकार देखील या ठिकाणी पोहोचले होते। आता थोड्याच वेळात गाडी इकडनं निघून आता ओशिवरा स्मशानमध्ये गाडी गेलेली आहे। आता थोड्याच वेळावर तिच्यावर अंत्यसंस्कार त्या ठिकाणी करण्यात येणार। त्या अगोदर देखील फॉरेन्सिकची टीम वगैरे सगळे येऊन त्या ठिकाणी तपास आणि घरून करून गेले। मात्र त्यानंतर पोस्टमॉर्टमचा जो अहवाल आहे तो अजूनही आलेला नाहीये। त्यामुळे शेफाली जारीवाला हिचा मृत्यू कसा झाला हे देखील अद्याप स्पष्ट नाहीये। तर हे नंतरच कळेल आपल्याला। वर्षा, निश्चितच गणेश, यावरती आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून काही तपशील जाणून घेणार आहोत। 2002 मध्ये आलेल्या काटा लगा गाण्यानं शेफाली रातोरात स्टार झाली होती। मुझसे शादी करोगी या चित्रपटातून शेफालीचं पुनरागमन झालं। तर नजबलिये रियालिटी शो मध्ये शेफाली चांगली झळकली देखील होती। बिग बॉस 13 मधून शेफाली पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात आली। सोशल मीडियावर देखील शेफाली कायम सक्रिय असायची। मानसिक आरोग्य, महिलांच्या हक्कांसाठी तिनं आवाजही उठवला होता आणि अखेर शेफाली ही काळाच्या पडद्या आड गेलेली आहे। त्यामुळे सर्वत्रच हळहळ व्यक्त केली जाते। आपण पाहतोय या कलाकारांचा अचानक मृत्यू झालेला आहे। प्रसिद्ध गायक के ओमपुरी या कलाकारांचा खरं तर दुर्दैवी मृत्यू झाल्यानं सर्वत्रच हळहळ व्यक्त केली जाते आणि याचं कारण देखील तसंच आहे।